नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणामध्ये एका रात्रीमध्ये किती पाणी वाढलेलं आहे, त्याचबरोबर दौंडमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे आणि वीरमधून नीरा नदीत सोडलेल्या विसर्गामध्ये कितीने वाढ किंवा घट झालेली आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी साठा हा 96.15 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 32.53 TMC. टक्केवारी बघितलं तर 60.66% उजनी धरण झालेलं आहे. रात्रीच्या पासून सकाळीपर्यंत 12 तासामध्ये जवळपास 5% पाणी वाढ झालेली आहे. रात्री 56.94 होतं, आता 60.66% आलेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये मात्र कालच्यापेक्षा 1000 घट झालेली आहे. रात्री 32,950 क्युसेक असणारा विसर्ग आता सध्याला 31,275 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनी धरणामध्ये मिसळला जातोय. आणि दुसरी गोष्ट अशी की वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गात रात्री 1:30 वाजल्यापासून वाढ करण्यात आली आहे. ती वाढ आतापर्यंत 4637 क्युसेकचा विसर्ग असणारा तो 1:30 वाजल्यापासून 10,374 एवढा करण्यात आलेला आहे. आणि दुसरी भीमा नदीमध्ये जे पाणी सोडलं होतं उजनीतून, ते मात्र आजपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग चालू होता, परंतु आज सकाळपासून तो बंद करण्यात आला आहे. कालव्यातून 2000 क्युसेक्स, बोगद्यातून 900 क्युसेक्स, सिनामाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेक्स आणि दहेगावमधून 90 क्युसेक असा विसर्ग सध्याला चालू आहे. आता दर दिवसाला जर 4-5% पाणी वाढलं तर 8-10 दिवसामध्ये उजनी धरण 100% भरायला वेळ लागणार नाही. आणि पुढील काळामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर आणखी लवकर भरेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.